दारू देत तुम्ही डायरेक्ट धरतात तुम्ही गारू धरतात रे दहशतवादी का हा दहशतवादी सारखं धरतोय मला नाव सांग तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो मग आंदोलन मग मारतो आईला मुलीला कसं काय तुम्ही काय पट्ट्यात मारली रे ये रे मारली त्याने लाच सुद्धा मारली मला कोण आहे तो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊ आज हा बघून घेऊ आज त्याची नका जरा आतंकवादी नाही येतो त्याची नाही आतंकवादी नाही तुमचं नाव काय काय नाव तुमचं नाव काय हे बघा हे नमस्कार भावांनो, एक खूपच निंदनीय गोष्ट आहे की धुळे शहरातील चंदू चव्हाण जो जवान आहे तो न्यायासाठी वणवण फिरतोय। कित्येक महिन्यापासून तो जाऊन आला आमदारांकडे, कलेक्टर ऑफिसला जाऊन आला, पण शेवट त्याच्या हाती निराशा झालेली आहे। तो बिचारा 2-3 वर्षाच्या पोरगाला घेऊन बाईसोबत घेऊन फिरताय ते तिघंजण, पण तरी कोणी न्याय देत नाही त्यांना। आणि वरून आता त्याच्या घराजवळ तिथं काही नालीमध्ये घाण आहे म्हणे, तर ती साफसफाई नाल्याची झालेली नाही आहे, त्याच्यामुळे काय डास मच्छर वगैरे होतील। त्याच्यासाठी साफसफाईसाठीच नगरपालिकेत सांगण्यासाठी गेला, तर वरून त्यालाही मारलं गेलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय। तर खूपच निंदनीय, खूपच वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची आता। तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की साहेब, जर लक्ष नाही दिलं गेलं ना, एक दिवस महाराष्ट्राचं बिहार झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जे कोणी अधिकारी येते तर त्यांना बी निलंबित केलं पाहिजे। जय महाराष्ट्र।